नमस्कार. आपले परत एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. माझे नाव आहे अर्जुन जाधव आणि मी आहे फाउंडर आणि टेलर आहे टिकेट एक्स्ट्रा.in. आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे आपला की जर तुम्हाला उद्योजक बनायचं असेल तर तुम्ही कुठला कोर्स घ्यायला पाहिजे किंवा 12वी नंतर तुम्ही काय करायला पाहिजे, जे तुम्हाला उद्योजकतेबद्दल अधिक ज्ञान आणि तुम्हाला त्या क्षेत्राबद्दल प्रिपेअर करेल. तर माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, मी BPSC केलेला आहे, जो पुणे युनिव्हर्सिटीचा लेटेस्ट कोर्स आहे जो 2019 पॅटर्न आहे. म्हणजे BCAच आहे, पण तो त्याच्यामध्ये BBA बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन प्लस कम्प्युटर ऍप्लिकेशन मर्ज केलेला आहे. त्यामुळे आणि तो कोर्स लेटेस्ट ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. तर हा कोर्स पुणे युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करते. पुणे असोसिएट कॉलेज आहेत त्यांच्यामध्ये हा कोर्स अवेलेबल असतो. तर ऍडमिशन घेताना तुम्ही या दोन गोष्टी चेक करा. हा कोर्स पुणे युनिव्हर्सिटीने बनवलेला आहे का आणि BPSCA आहे का. नुसता BBA नाही किंवा BCA नाही. BPSCA हा स्पेशल कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट आणि टेक्निकल गोष्टी दोन्ही पण शिकायला मिळतील. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण काही कॉलेजेस जे स्वतःचा कोर्स सेल करतात किंवा स्वतःची युनिव्हर्सिटी त्यांनी बनवलेले आहेत. आता लास्ट इयर आमच्या कॉलेजने पण आता त्यांची स्वतःची युनिव्हर्सिटी बनवलेली आहे. पण आमचं सौभाग्य हा कोर्स करायला भेटला. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. आणि जर तुम्हाला टेक्निकल बनायचं असेल तर करिअर आणि याच्यातच करिअर करायचं असेल तुमच्यासाठी हा कोर्स चांगला आहे. आणि हा कोर्स करण्याचा अजून एक दुहेरी फायदा आहे, तुमच्याकडे बॅकअप प्लॅन पण असू शकतो. जर तुम्हाला स्टार्टअप करायची नसेल तर तुम्ही मॅनेजमेंट प्लस कोडिंग वगैरे ह्या गोष्टीकडे IT कडे तुम्ही कुठे पण जॉब करू शकता. तर बॅकअप प्लॅन पण हा कोर्स केल्याने तुम्ही केली नाही हरकत. तुम्हाला तुमचे सौभाग्य नशीब चांगले असेल, तुम्हाला चांगली आयडिया भेटली असेल आणि जर तुम्ही टेक्निकल गोष्टींचा पण अभ्यास केला असेल तर तुमच्यासाठी स्टार्टअप करणे खूपच सुलभ जाईल आणि तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आणि अधिक गोष्टीसाठी आणि अधिक माहितीसाठी माझे युट्यूब चॅनल पाहत राहा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा लगेच. धन्यवाद.